नमस्कार माझ्या सर्व आध्यात्मिक मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत जो आपल्या भाग्याचा दरवाजा उघडू शकतो। माघ महिना हा स्नानाचा, दानाचा आणि तपाचा महिना मानला जातो, पण या महिन्याची जी अंतिम पौर्णिमा आहे तिला शास्त्रात अक्षय फळ देणारी तिथी म्हटले आहे। येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी ही माघी पौर्णिमा येत आहे। ही पौर्णिमा साधीसुधी नाही, कारण या दिवशी आकाशात रवी पुष्य योग नावाचा एक महासंयोग तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा मानले जाते आणि जेव्हा हे नक्षत्र रविवारी येते तेव्हा रवी पुष्य अमृत सिद्धी योग तयार होतो। या योगावर केलेले कोणतेही कार्य, दिलेले कोणतेही दान आणि केलेली कोणतीही साधना ही कधीही निष्फळ ठरत नाही। आजच्या या विशेष भागात आपण या पौर्णिमेचे सखोल शास्त्र आणि विधी समजून घेणार आहोत। माघ पौर्णिमेच्या महत्त्वाबद्दल सांगताना पुराणात असे म्हटले आहे की या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णू हे गंगाजलामध्ये वास करतात। माघ महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत असतो तेव्हा विश्वातील सर्व दैवी शक्ती पृथ्वीच्या जवळ असतात। प्रयागराजमध्ये होणारे शाही स्नान हे याच ऊर्जेचे प्रतीक आहे। यंदा 1 फेब्रुवारीला रविवारी सकाळी 5:53 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे। हा दिवस पुष्य नक्षत्राने युक्त असल्याने या काळात केलेले स्नान केवळ शरीर शुद्ध करत नाही, तर तुमच्या कुंडलीतील पायदोष आणि दौर्भाग्य धुवून टाकते। शास्त्रात असा उल्लेख आहे की माघ पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते। जर तुम्हाला पवित्र नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल, थोडे काळे तीळ आणि रुईची फुले टाकून स्नान करावे। हे स्नान करताना मनात विष्णूंचे स्मरण असणे अत्यंत आवश्यक आहे। आता आपण या दिवसाच्या सर्वात सखोल भागाकडे वळूया, तो म्हणजे व्रत आणि साधना। पौर्णिमेचे व्रत हे केवळ उपवास नसून ती एक मानसिक शुद्धी आहे। सकाळी स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्यावे। अर्घ्य देताना त्यात लाल चंदन आणि अक्षता असाव्यात। यानंतर आपल्या देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची स्थापना करावी। विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे, म्हणून त्यांना पिवळी वस्त्रे आणि पिवळी फुले अर्पण करावीत। या पौर्णिमेला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे हे तुमच्या आर्थिक प्रगतीचे सर्वात मोठे साधन ठरू शकते। ज्यांच्या घरात सतत आजारपण असते किंवा पैसा टिकत नाही, त्यांनी या दिवशी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करताना पुरुष सूक्त किंवा श्रीसूक्त पठण करावे। या मंत्रांच्या ध्वनिलहरींमुळे घरातील वास्तू ऊर्जा सक्रिय होते आणि नकारात्मकतेचा नाश होतो। कथांच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर शुभव्रत नावाच्या ब्राह्मणाची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते। शुभव्रत हा विद्वान असूनही लोभी होता। त्याने आयुष्यभर केवळ भौतिक सुखाचा विचार केला, पण जेव्हा त्याला अंतकाळी आपल्या चुकांची जाणीव झाली तेव्हा त्याने माघ पौर्णिमेचे शरण घेतले। केवळ 9 दिवस नर्मदा नदीत स्नान करून आणि विष्णूंचे नाव घेऊन त्याने आपले संपूर्ण जीवन कृतार्थ केले। ही कथा आपल्याला सांगते की तुमची भूतकाळातील कर्मे कशीही असली तरी या पवित्र तिथीला केलेली खरी शरणागती तुमची सर्व पापे भस्म करू शकते। तसेच धनेश्वर ब्राह्मणाच्या कथेवरून हे सिद्ध होते की जर तुमच्या आयुष्यात संतानाचे सुख नसेल किंवा वंशवृद्धी थांबली असेल तर 32 पौर्णिमेचे व्रत हे कल्पवृक्षाप्रमाणे फळ देते। दानाच्या बाबतीत माघ पौर्णिमेचे शास्त्र अतिशय सखोल आहे। या दिवशी तीळ दानाला विशेष महत्त्व आहे। तीळ हे भगवान विष्णूंच्या घामापासून उत्पन्न झाले आहेत असे मानले जाते। जेव्हा आपण या दिवशी तिळाचे दान करतो तेव्हा आपण आपल्या पितरांना तृप्त करत असतो। ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांना कामात सतत अडथळे येतात त्यांनी काळे तीळ आणि गरम कपडे गरिबांना दान करावेत। यासोबतच तूप, अन्न आणि पिवळ्या मिठाईचे दान हे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे प्रभावी मार्ग आहेत। रवी पुष्य योग असल्याने या दिवशी सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरेदी करणे किंवा नवीन गुंतवणुकीची सुरुवात करणे हे तुमच्या संपत्तीत वृद्धी करणारे ठरेल। संध्याकाळचा काळ हा चंद्राच्या उपासनेसाठी राखीव ठेवावा। 1 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:46 चंद्रोदय होईल। पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण ऊर्जेने भरलेला असतो। चंद्राला दूध आणि साखरेचे अर्घ्य दिल्याने मनातील चंचलता दूर होते आणि मानसिक शांती मिळते। ज्यांना रात्री झोप येत नाही किंवा मनामध्ये भीती वाटते त्यांनी चंद्राच्या प्रकाशात बसून ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी रात्री लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा 9 वातींचा दिवा लावावा आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे। यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते। माघ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नसून ती निसर्ग, ग्रह आणि मानवी मन यांचा समन्वय साधण्याची एक संधी आहे। या दिवशी आपण जे काही पेरतो तेच आपण भविष्यात कापतो, म्हणून सात्विक आहार घ्यावा, कोणाबद्दलही वाईट बोलू नये आणि शक्य तितका वेळ नामस्मरणात घालवावा। ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्ही ही साधना नक्की करा आणि त्याचे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। विष्णू आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो। धन्यवाद।